नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी करतील, त्यामध्ये नवीन अटी लागू होतील। चला तर जाणून घेऊया काय आहे बातमी। एकाच कुटुंबातून एकापेक्षा अधिक अर्ज आले का? अर्ज करणाऱ्यांपैकी कोण आयकर भरतात? कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का? परित्यक्त्या विधवा महिला निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का? या निकषांच्या आधारे अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 46,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे। आता हीच रक्कम दरमहा 2100 रुपये करण्याचे वचन महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते। त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर 65,000 कोटी रुपयांचा बोजा पडेल, परंतु राज्य चालवायला दुसऱ्या हाताने अप्रत्यक्षपणे ते सरकारला घेणे भाग पडते। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्याबद्दल चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।